नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपलं हे कार्य आणि काळ या टॉपिकचं 6वं लेक्चर आहे आणि या 6व्या लेक्चरमध्ये आपण अल्टरनेट जे डेज आहेत त्याची कन्सेप्ट आपण बघत होतो. त्याचे आणखी काही उदाहरणं आपण बघणार आहोत आणि याच लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण 2 लेक्चरवाले म्हणजेच 2 व्यक्तींचे अदलाबदलीची उदाहरणं घेतली होती. काही एक्झाम्पल आपण आता 2 व्यक्तीचे घेऊ. त्याच्यानंतर आपण 3 व्यक्तींची जर अदलाबदल झाली म्हणजे पहिल्या दिवशी एकानं काम केलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्यानं, तिसऱ्या दिवशी तिसऱ्यानं, तर अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये कसे ते सोडवता येतील ते उदाहरणंसुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करून टाकू. पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. काय म्हटलेलं आहे? केशव व माधव मिळून एक काम 35 दिवसांमध्ये पूर्ण करतात. केशव एकटा ते काम 84 दिवसामध्ये पूर्ण करतो. परंतु जागेची कमी असल्यामुळे त्यांनी वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक दिवस काम करण्याचा निर्णय घेतला. केशवने पहिल्या दिवशी काम केले, माधवने दुसऱ्या दिवशी काम केले व माधवने दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी काम केले. तर असे करून त्यांना काम पूर्ण संपवण्यासाठी किती दिवस लागतील हा प्रश्न विचारलेला आहे. पहिले काय म्हटलेलं आहे? केशव आणि माधव मिळून एक काम 35 दिवसामध्ये पूर्ण करतात. केशव म्हणजे के म्हटला आणि माधव म्हणजे एम म्हटला. हे दोघे मिळून एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करू राहिले? 35 दिवसामध्ये. पुढे काय म्हटलं आहे? केशव एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो? 84 दिवसामध्ये. पहिले काय करतो आपण? या दोघांचा लसावी काढतो. तर 35 आणि 84 मोठी संख्या आहे, लसावी काढून घेऊ. 35 आणि 84ला 7ने भाग जातो. 7 5 35, 7 1 7, 7 2 14. याच्या पुढे काही भाग नाही जाणार म्हणजे उत्तर येईल 12 5 60, 6 7 42 म्हणजे 420 जो आहे हा काय येईल? याचा लसावी येईल. 420 काय येईल? लसावी. ठीक आहे. आता 35ने 420ला भागलं तर भागाकार किती येईल? बघा, 7 गुणिले 5 किती होतात? 35. म्हणजेच 35ने जर 420ला भागलं तर भागाकार किती येईल? 12. बरोबर आहे. आता 84ने बघा, 12 7 किती होतात? 84. आपण लसावी काढून राहिलो म्हणजे काय करू राहिलो? 12 5 आणि 7चा गुणाकार केला. 12 5 60, 60 गुणिले 7 किती झाले? 420. बरोबर आहे. मग 35ने 420ला भागलं तर भागाकार किती येईल? म्हणजे 7 गुणिले 5 किती होतात? 35. म्हणजे 35 गुणिले 12 केला 420 होतील म्हणजे भागाकार किती जाईल? 12चा. सेम 84 आहे म्हणजे 12 7 किती होतात? 84. म्हणजे 84ने जर 420ला भागलं तर भाग कितीचा जाईल? 5चा. इथपर्यंत क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, के म्हणजे केशवची जी कार्य करण्याची क्षमता आहे ते किती आली? 5. आणि इथं केशव आणि माधव मिळून टोटल कार्य करण्याची क्षमता किती आहे? 12. म्हणजे केशवची कार्य करण्याची क्षमता 5 आहे. तर 5मध्ये किती मिळवलं तर 12 होतात, म्हणजे 7 मिळवलं तर 12 होतात. म्हणजे माधवची कार्य करण्याची क्षमता किती झाली? 7. बरोबर आहे. म्हणून ते 5 अधिक 7 किती झाले? 12. आता इथंपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काय अडचण आहे का? ज्यांना हे समजत नसेल त्यांनी आधीचे लेक्चर पाहणं गरजेचे आहेत, नाहीतर त्यांच्या हे डोक्यावरून फिरत जाईल. ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी? एकानंतर एक म्हणजे एक दिवस केशव काम करतो. काय म्हटलं आहे? केशव पहिल्या दिवशी काम केले, केशवनं पहिल्या दिवशी काम केलं. त्यानंतर माधवनं दुसऱ्या दिवशी काम केलं व तिसऱ्या दिवशीसुद्धा माधवनं काम केलं. म्हणजे पहिल्या दिवशी केशवनं काम केलं, दुसऱ्या दिवशी माधवनं काम केलं आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा माधवनं काम केलं. म्हणजे टोटल कामाचा स्पेंड जो आहे 3 दिवस. परत इथं काय येईल? केशव येईल, केशव परत माधव कारण 2 दिवस काम करतो. परत येईल केशव, नंतर माधव. अशा तऱ्हेने हे काम पूर्ण होत जाईल. बरोबर आहे. केशव माधव. पहिल्या दिवशी केशव, दुसऱ्या दिवशी माधव, तिसऱ्या दिवशी माधव, परत केशव, दुसऱ्या दिवशी माधव, नंतर माधव. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार मग केशवची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 5 आहे ना. आणि माधवची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 7. परत माधवची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 7. म्हणजे हा जो स्पॅन तयार होऊ राहिला हा किती दिवसाचा होऊ राहिला? 7 आणि 7 14, 14 आणि 5 किती झाले रे? 14 आणि 5 19 दिवसाचा. म्हणजेच 3 दिवसामध्ये दिसतंय का सर्वांना? कारण हे पहिला दिवस केशवचा, दुसरा दिवस माधवचा आणि तिसरा दिवस परत माधवचा असं त्यांनी दिलं आहे. असं 3 दिवसाचा स्पॅम आहे. तर टोटल किती युनिट काम होते? 7 आणि 7 14, 14 आणि 5 19 युनिट. इथपर्यंत दिसत आहे का सर्वांना? हे महत्त्वाचं आहे. 3 दिवसामध्ये 19 युनिट काम होते. तर आपल्याला किती युनिट काम करायचं आहे? टोटल 420 युनिट काम करायचं आहे. किती युनिटचे काम करायचं आहे? 420 युनिट. जर 19ला जर 2ने गुणलं म्हणजे 20ने गुणलं तर 19 दुने 38 होतील, 380 होतात. मग 19 गुणेला जर आपण 22 केलं तर बघा किती येतात? तर 19 दुने 38 8, हातचे आले 3,
19 दुने 38, 38 आणि 3 किती झाले 418, बरोबर आहे. आणि याला 22ने गुणलं म्हणजे याला सुद्धा 22ने गुणावं लागेल, म्हणजे 22 गुणिले 3 किती झाले 66 दिवस. ठीक आहे. आता बघा, केशव माधव माधव, केशव माधव माधव, केशव माधव माधव, म्हणजेच माधवपर्यंत आलो आपण तिसऱ्या दिवसापर्यंत. तिसरा दिवस झाला की परत चौथ्या दिवशी केशव, नंतर माधव, नंतर माधव. 6 दिवस झाले. 6 नंतर 7वा दिवस केशव, 8वा दिवस माधव, 9वा दिवस माधव, मग 10 दिवस, असे 22 दिवसापर्यंत आलेलं आहे. म्हणजे आपण माधवपर्यंत आला. आता पुढचा दिवस काय राहील केशवचा. आता केशवची इफिशियन्सी किती आहे रे 5 आहे. केशवची इफिशियन्सी किती आहे 5. आपल्याला 418 पासून कुठपर्यंत जायचं आहे 420 पर्यंत जायचं आहे. म्हणजे जर अजून आपण केशवचं एका दिवसाचं काम जर मिळवलं तर याच्यामध्ये 5 मिळावं लागतील, म्हणजे 418 अधिक 5 423 होतील. पण आपल्याला काय पाहिजे 420 पाहिजे. मग आपण उत्तर कसं लिहितो, हे 66 दिवस, बरोबर आहे. 418 मध्ये किती मिळवलं तर 420 होतात, 2 मिळवले तर हे 2 वरती लिहिले, बरोबर आहे. आणि जी इफिशियन्सी आहे यानंतर येणारा व्यक्ती कोण आहे केशव आहे. त्याची कार्य करण्याची क्षमता किती आहे 5, म्हणजे 66.2/5 दिवस हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शनमध्ये कुठं आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. व्यवस्थित प्रश्न क्लिअर करा. प्रश्नामध्ये काय वाचलेलं आहे सांगितलेलं आहे ते बघा. याआधी आपण प्रश्न बघितला की पहिल्या दिवशी केशव काम करतो, दुसऱ्या दिवशी माधव, म्हणजे 2 दिवसाचा स्पॅम होता. यामध्ये पहिल्या दिवशी केशव, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी माधव, म्हणजे इथं 3 दिवसाचा स्पॅम आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे अल्टरनेट डेजमध्ये, तर प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित समजला. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, ए एक काम 200 दिवसामध्ये पूर्ण करतो. ए एक काम 200 दिवसामध्ये पूर्ण करतो. बी तेच काम 100 दिवसामध्ये पूर्ण करतो व बी तेच काम 100 दिवसामध्ये पूर्ण करतो. प्रत्येक 3 दिवसाच्या चक्रामध्ये पहिल्या दिवशी ए व बी काम करतात. पहिल्या दिवशी ए व बी काम करतात. दुसऱ्या दिवशी एकटा ए काम करतो. तिसऱ्या दिवशी एकटा बी काम करतो. तर दोघे मिळून ते काम
किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न आहे. जसा पहिला प्रश्न होता तसाच हा दुसरा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक आहे 100.1/3, बी आहे 99.2/3, सी आहे 100.1/2 आणि डी आहे 100. डी किती आहे? 100. ठीक आहे. सेम प्रश्न आहे. आधीचा जसा प्रश्न होता तसाच आहे. थोडेसे फक्त याच्यामध्ये चेंजेस आहेत. बघा, ए एक काम 200 दिवसामध्ये पूर्ण करतो व बी तेच काम 100 दिवसामध्ये पूर्ण करतो. म्हणजे ए एक काम 200 दिवसामध्ये पूर्ण करू राहिला, बी तेच काम 100 दिवसामध्ये पूर्ण करू राहिला. दोघांचा लसाअ काढला तर 200 येईल. 200 ने 200ला भागलं तर 1, 100 ने 200ला भागलं तर 2. ठीक आहे. आता काय म्हटलं त्यांनी? प्रत्येक 3 दिवसाचं चक्र आहे. म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. परत 3 दिवसानंतर हे चक्र असं कंटिन्युअसली राहते. म्हणजेच अल्टरनेट डेजचा प्रश्न आहे. तर पहिल्या दिवशी ए आणि बी काम करतात, दुसऱ्या दिवशी एकटा ए काम करतो आणि तिसऱ्या दिवशी एकटा बी काम करतो. आता इथं बघा, ए आणि बीची कार्य करण्याची क्षमता, एची इफिशियन्सी किती आहे? 2. एची इफिशियन्सी किती आहे? 1 अधिक बीची इफिशियन्सी किती आहे? 2 ही झाली. नंतर एची इफिशियन्सी किती आहे? 1. नंतर बीची इफिशियन्सी किती आहे? 2. आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, म्हणजे 3 दिवस 3 डेज बरोबर 6 युनिट. 3 दिवस बरोबर 6 युनिट. मग आपल्याला किती युनिटपर्यंत जायचं आहे? 200 युनिटपर्यंत. म्हणजे याला जर 33ने जर गुणलं तर बघा किती येतो? सायंत्रिक 1808, हातचा आला 1, सायंत्रिक 18 आणि 1 198 होतात. चालते, 200च्या जवळपास आपल्याला चालेल. याला 33ने गुणलं म्हणून याला सुद्धा 33ने गुणा. मग 33 त्रिक 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 99 दिवस बरोबर 198 आले. आपल्याला काय पाहिजे रे? 200 दिवस पाहिजे. आता 99 नंतर परत ए आणि बी काम करतील. मग या दोघांची जर इफिशियन्सीची बेरीज केली तर 3 दिवस होते. म्हणजे 99 मध्ये इथं जर आपण 1 दिवस ॲड केला, 99 अधिक 1 100 दिवस होतील आणि 198 मध्ये आपल्याला इथं 3 मिळावं लागेल. कारण हे चक्र परत बी पर्यंत झालं की परत ए आणि बी येतो. बरोबर आहे. मग 3 जर मिळवले 198 मध्ये तर 201 होतात. पण आपल्याला 200 पाहिजे म्हणून काय लिहू? हे 99 जसे तसे आपण लिहूया. या 198 मध्ये किती मिळवले तर 200 होतात? 2 मिळवले तर हे वरती आले. आणि ए आणि बीची इफिशियन्सी किती आहे? दोघं मिळून काम करतात. या दोघांची इफिशियन्सीची बेरीज 2 अधिक 1 3 झालं. म्हणजेच 99.203 दिवस हे आपलं उत्तर झालं. 99.203 दिवस. तर ऑप्शन क्रमांक जो बी आहे हा आपला परफेक्ट उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे आपलं परफेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे. तर हे 2 प्रश्न होते आपले 2 व्यक्तींच्या अल्टरनेट डेजबद्दल. आता आपण 3 व्यक्तींच्या अल्टरनेट डेजचे प्रश्नसुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया 3 व्यक्तींच्या अल्टरनेट डेजबद्दलचा. ज्यांना हे प्रश्न समजत नाही त्यांनी आधीचे लेक्चर सुरुवातपासून बघा तरच तुम्हाला हे समजेल. नाही तर हे काय चालू आहे तुम्हाला काहीच समजणार नाही आहे. मध्येच जर तुम्ही लेक्चर पाहत असाल तर क्लिअर होणार नाही तुमचं. ठीक आहे. तुम्हाला कुठं समजत नाही आहे आणि तुम्हाला जर एखादा प्रश्न समजत नसेल तर कमीत कमी तो कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की मला इथंच समजत नाही आहे. आता मला समजत नाही आहे की तुम्हाला कोणा ठिकाणी ते क्लिअर होत नाही आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे ए बी व सी एक काम क्रमशः 30 दिवस, 40 दिवस व 50 दिवसामध्ये पूर्ण करतात. 30, 40 व 50 दिवसामध्ये पूर्ण करतात. ठीक आहे.
एने कामाची सुरुवात केली एने कामाची सुरुवात केली व वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक एक दिवस असे एक एक दिवस काम केले तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन क्रमांक ए आहे 38.1/12. ऑप्शन क्रमांक बी आहे 36.1/2. ऑप्शन क्रमांक सी आहे 36. ऑप्शन क्रमांक डी आहे 39.1/12. ठीक आहे, बघूया कसं कसं काय होते तर. ठीक आहे, आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे. ए, बी व सी एक काम क्रमशः 30, 40 व 50 दिवसांमध्ये पूर्ण करतात. एने कामाची सुरुवात केली व वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक एक दिवस काम केले तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतो? म्हणजे प्रश्न म्हणणं काय आहे की ए एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करते, बी तेच काम 40 दिवसामध्ये पूर्ण करते आणि सी जो आहे तेच काम 50 दिवसामध्ये पूर्ण करतो. बरोबर आहे. आता एने कामाची सुरुवात केली म्हणजे एने एक दिवस काम केलं, त्याच्यानंतर बीने काम केलं, त्याच्यानंतर सीने काम केलं, परत सी नंतर ए आला, परत एने काम केलं, नंतर ए नंतर बी आला, बीने काम केलं एक दिवस, नंतर सीने एक दिवस काम केलं. अशी हे रोटेशन चालू राहिली तर ते पूर्ण काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर पहिले या तिघांचा लसावी काढून घेऊ. ए एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करते, बी तेच काम 40 दिवसामध्ये पूर्ण करते आणि सी तेच काम 50 दिवसामध्ये पूर्ण करते. तर याचा लसावी काढायचं जर म्हटलं तर किती येईल? 5 × 20, 20 × 60, 600 येतो का? बरोबर आहे. ठीक आहे, तर या तिघांचा जो लसावी आहे तो किती येईल? 600. 30 × 2 = 60, 20 आला. ठीक आहे, आता याच्यामध्ये 0 0 कटला, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 0 0 कटला, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. हा झाला आपला लसावी. आता काय म्हटलेलं आहे की हे पूर्ण काम आहे, हे किती आहे रे? टोटल काम म्हणजे 600 आहे, हे टोटल वर्क. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ए एक दिवस काम करतो, दुसऱ्या दिवशी बी काम करतो, तिसऱ्या दिवशी सी काम करतो, परत इथं ए येतो, परत बी येतो, नंतर सी येतो, परत ए येतो, नंतर बी येतो, सी येतो. अशा तऱ्हेने हे काम पूर्ण होते. आता याला आपल्याला हे आपण जस्ट इमॅजिन करून केलं म्हणजे अशी पद्धत आहे. पहिल्या दिवशी ए काम करतो, दुसऱ्या दिवशी बी, तिसऱ्या दिवशी सी, परत चौथ्या दिवशी ए, पाचव्या दिवशी बी, नंतर 6व्या दिवशी सी, परत 7व्या दिवशी ए, 8व्या दिवशी बी आणि 9व्या दिवशी सी. असं हे चालूच आहे. असं आपल्याला 600 युनिटपर्यंत टोटल वर्क करायचं आहे. म्हणजे या तिघांची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. तिघांची जी इफिशियन्सी आहे काम करण्याची त्याची बेरीज करावं लागेल. म्हणजे याची जर बेरीज केली आपण तर 15 आणि 20 झाले 35, 35 आणि 12 जर केले तर किती होतात? किती झाले ते? 35 आणि 12 47. बरोबर आहे, काहीतरी चुकलं का? बरोबर आहे. आणि हे पहिल्या दिवशी ए, दुसऱ्या दिवशी बी आणि तिसऱ्या दिवशी ती, म्हणजे 3 डेज. बरोबर, किती रे? 47 युनिट, 47 युनिट. ठीक आहे, आता आपल्याला 600 युनिटपर्यंत जायचं आहे. आता 47च्या जवळची संख्या 50 आहे, 5 × 3 = 15 होतात. बरोबर आहे, 5 × 8 = 40 होतात, 5 × 9 = 45 होतात, आहे ना.
त्याच्यानंतर आपण जर याला 47ला जर अजून कोणत्या संख्येने गुणलं की आपण 600पर्यंत येऊ शकतो. तर काय करा, 47ला बघा 5 10 500 होतात, बरोबर आहे. म्हणजे 47 गुणिले 10 केलं 470 होतील. 11 जर केलं तर किती येतात ते बघू, किंवा 12ने गुणून पाहू. 47 गुणिले जर 12 केला तर 12 7 84 4 हातचे आले 8, 12 चोक 48, 48 आणि 8 किती झाले रे आपले ते 48 आणि 8 जर झाले ते 56 झाले, 564. मग यालासुद्धा 12ने गुणावं लागेल, म्हणजे 12 त्रिक 36 दिवस बरोबर 564. पण आपल्याला कितीपर्यंत यायचं आहे रे, 600पर्यंत, बरोबर आहे. 36 दिवस आलो म्हणजे हे आपण ABCपर्यंत आलो. परत सी नंतर काय येतो, ए येतो. म्हणजे एचं जर आपण एका दिवसाचं काम जर पाहिलं तर एचं एका दिवसाचं काम किती आहे रे, एचं एका दिवसाचं काम किती आहे 20. म्हणजे हे किती झालं 584 झालं. आपल्याला किती पाहिजे, 600 पाहिजे. मग एचं एका दिवसाचं काम, मग ए नंतर काय येतो, बी येतो. तर बीचं एका दिवसाचं काम किती आहे रे 15. म्हणजे या 584मध्ये जर 15 मिळवले, 5 आणि 4 9, 8 1 9, 599 होतात. आपल्याला किती पाहिजे 600. आता पुढे सीचं जर एका दिवसाचं काम मिळवलं तर हे 12 होतील, बरोबर आहे. म्हणजे 599 अधिक 12 जर केलं तर ते 600च्या वरती जातात. मग माझं उत्तर इथं येईल बघा. 36 दिवसाचं आपलं 564 काम आलं होतं. परत एचं एका दिवसाचं काम केलं म्हणजे 36 आणि 1 37 केले तर 20 दिवसाचं हे वाढलं म्हणजे 584 दिवस काम झालं. परत 37 अधिक परत हा एक बीचा मिळवला तर ते हे 15 मिळवले तर 599 दिवस काम झालं. म्हणजे 36मध्ये हा एक दिवस आणि हा एक दिवस म्हणजे किती दिवस काम झालं, ते 38 दिवस काम झालं, बरोबर आहे. तर 38.599मध्ये किती मिळवले तर 600 होतात. एक मिळवलं होतं, एक इथं. आणि पुढचा जो काम करणारा व्यक्ती काय आहे, सी आहे. आणि सीची कार्य करण्याची क्षमता किती आहे 12. म्हणजेच 38.1/12 दिवस हे आपलं उत्तर आलेलं आहे. 38.1/12 दिवस हे आपलं उत्तर परफेक्ट आलेलं आहे. हे सर्वांना खालपर्यंत दिसतं का हे लक्षात घ्या. आता हे समजलं नसेल तर परत एकदा क्लिअर करतो. आता मी इथं 12ने काय गुणलं, आपल्याला काय पाहिजे होतं, 3 व्यक्ती आहेत, बरोबर आहे. 3 व्यक्ती आहेत म्हणजे आपल्याला या 600च्या जवळची कोणती तरी संख्या घेणं गरजेची होती. समजा आपण 13ने गुणलं असतं तर 13 7 91, 1 हातचा आला 9, बरोबर आहे. 13 चोक 33 49 13 चोक 52, 52मध्ये 9 मिळवले, हे ऑलरेडी हे काय झालं असतं 9 2 11 611 झालं असतं. आपल्याला 600 पाहिजे म्हणून मी 12ने गुणलं. 11ने गुणलं असतं तर अजून कम झालं असतं, म्हणून मी 12ने गुणलं. तर उत्तर किती आलं आपलं, हे 564 आहे ना. आणि हे 12 त्रिक 36 दिवस. आता ABCच्या कामपर्यंत आलो 36 दिवसापर्यंत. मग सीचं काम संपलं की परत ए येते. म्हणजे एचं एका दिवसाचं काम बरोबर किती युनिट आहे रे, 20, बरोबर आहे. म्हणजे 36मध्ये एक दिवस मिळवला आहे की झाले 37 दिवस. तेव्हा हे 564मध्ये 20 मिळवले की झाले 584. आता 37 दिवस ए झाल्यानंतर काय येतो, बी येतो. तर बीचं एका दिवसाचं काम म्हणजेच 1 बी एका दिवसाचं काम किती आहे रे, बीचं एका दिवसाचं काम 15 युनिट. 15 जर मिळवलं तर हे 599 राहिले. मग मला 600 पाहिजे. तर 599मध्ये किती मिळवलं आहे तर 600 होतात, तर 1 मिळवले हे लिहिलं. आणि 37मध्ये एक दिवस मिळवलं तर किती झाले 38 दिवस. म्हणून 38 पूर्ण संख्या पुढे लिहिली. 599मध्ये किती मिळवले तर 600 होतात, 1 मिळवला तर म्हणून हा 1 वरती लिहिला. आता बघा एचं काम झालं, बीचं झालं, नंतर काय येतो, सी येतो. तर सीची जी कार्य करण्याची क्षमता आहे 12 हे आपण खाली लिहिली. म्हणजे 38.1/12 दिवस हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. प्रश्न खूप मस्त आहेत आणि यासाठी तुम्ही वेगळ्या जर ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला काही समजणार नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया अशाच पद्धतीचा.
पुढचा प्रश्न बघा काय आहे. आर एस आणि टी एक काम, आर एस आणि टी एक काम क्रमशः 20, 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. आर सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करतो. शेवटपर्यंत काम करतो. एस आणि टी वैकल्पिकरित्या एकानंतर एक वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक एक दिवस काम करतात. त्यामध्ये टी पहिल्या दिवशी काम करतो. पहिल्या दिवशी काम करतो. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? किती दिवसात पूर्ण होईल? ठीक आहे, बघूया. ऑप्शन आहे 61/7, 61/7. बी आहे 50/7. सी आहे 52/7 आणि डी आहे 58/7. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे आणि प्रश्न कुठल्या पद्धतीचा आहे. ठीक आहे. आर, एस आणि टी एक काम 20, 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. आर सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करतो. ठीक आहे. पहिले आर, एस आणि टी यांचा लसाअ काढून घेऊ. आर जो आहे एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. एस जे आहे ते काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि टी जे आहे तेच काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. जर याचा लसाअ म्हटलं तर 60 येईल, आहे ना. 60, 20 त्रिक 60, 15 चौक 60, 10 सक 60. ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, एक हे पूर्ण काम आहे हे किती आहे रे? 60 युनिट आहे ना. 60 युनिट, कारण टोटल काम किती आहे आपलं? 60 युनिट. आता ये आर जो आहे सुरुवातपासून इथूनपासून तर इथूनपर्यंत पूर्ण काम जो आहे हा आर या सगळ्यांच्या सोबतच आहे. ठीक आहे. आणि एस आणि टी वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक दिवस काम करतात. त्यामध्ये टी पहिल्या दिवशी काम करतो, म्हणजे पहिल्या दिवशी टी काम करतो तर टी सोबत आर आहेच. दुसऱ्या दिवशी काम करतो, एस काम करतो, म्हणजे या एस सोबत परत आर आहे. परत तिसऱ्या दिवशी टी येईल, म्हणजे टी सोबत आर आहेच. परत चौथ्या दिवशी एस येईल, म्हणजे एस सोबत आर आहेच, कारण आर जो आहे पहिल्यापासून तर सुरुवातपासून तर शेवटपर्यंत काम करतो. परत आर सोबत टी येईल, कारण टी झाला की एस. अशा पद्धतीनं हे काम चालेल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर 3 व्यक्ती आहेत, पण काम किती दिवस करू राहिले? 2 दिवस. पहिल्या दिवशी आर आणि टी, दुसऱ्या दिवशी नंतर करतो आर आणि एस, नंतर परत आर आणि टी आणि आर आणि एस. म्हणजेच आरची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 3. म्हणजे पहिल्या दिवशी 3 अधिक
टीची कार्य करण्याची क्षमता किती आहे 6, म्हणजे 6 आणि 3 9 झाली पहिल्या दिवशी कार्य करण्याची क्षमता. आणि दुसऱ्या दिवशी आरची कार्य करण्याची क्षमता आहे 3 अधिक एसची कार्य करण्याची क्षमता आहे 7, म्हणजे 4 आणि 3 किती झाले 7, म्हणजे 9 आणि 7 16 युनिट 2 दिवस मिळून काम करू राहिले. म्हणजे 2 days इक्वल टू आपण काय लिहू शकतो 9 आणि 7 16 युनिट. समजलं काय? इथपर्यंत लक्षात आलं म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं. ठीक आहे. आता बघा 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 16 चौक 64 होतात, 60 येतात. आपल्याला 60पेक्षा लहान पाहिजे म्हणजे 16 त्रिक 48 युनिट. मग याला 3 ने गुणलं म्हणजे याला सुद्धा 3 ने गुणा, म्हणजे 2 गुणिले 3 6 दिवस, मग 6 दिवस बरोबर 48 झाले. ठीक आहे. म्हणजे आता परत कोण आला? आर आणि टी येईल सोबत, आर आणि टी. मग आर आणि टी या तिघांचं मिळून काम किती होते 9, म्हणजे 9 युनिट. एक दिवस जर याच्यामध्ये मिळवला तर हे 7 दिवस होतात, आणि याच्यामध्ये 9 मिळवले तर 48 अधिक 9 किती होतील रे ते? 48 अधिक 9 9 8 17 7, हातचा आला 1, किती झाले 57 युनिट. ठीक आहे. हे काय झालं? आर आणि टीचं काम झालं, बरोबर आहे. म्हणजे हे 7 दिवसाचं काम झालं. ठीक आहे. 7 दिवस बरोबर 57 युनिट. आपल्याला किती पाहिजे रे? 60. मग आता पुढे आर आणि टी झाल्यानंतर काय येतो? आर आणि एस, बरोबर आहे. म्हणजे एक दिवस जर याच्यामध्ये मिळवला तर आर आणि एसचं मिळून काम किती आहे? 7 दिवस. म्हणजे 57मध्ये 7 मिळवले तर 64 होतात, पण आपल्याला 60च पाहिजे. मग 57मध्ये किती मिळवले तर 60 होतात? 3 मिळवले तर हे टोटल दिवस किती आहेत? 7. हे 7 पूर्णांकामध्ये लिहिले. 57मध्ये किती मिळवले तर 60 होतात? 3 मिळवले तर हे 3 लिहिले. आणि त्याच्यानंतर आता इथं आपण काय लिहिलं होतं? आर आणि टी हे या दोघांची आपण इफिशियन्सी 9 लिहिली. नंतर काय येतो? आर आणि एस याची इफिशियन्सी किती आहे? 7. हे 7 खाली येतील, म्हणजे 7.307 उत्तर येईल. म्हणजे याला हे जे ऑप्शनमध्ये उत्तर दिलेलं आहे पूर्णांकामध्ये दिलेले आहेत, मग याला पूर्णांकामध्ये लिहू. 7 7 49, 49मध्ये 3 मिळवले की झाले रे 52, म्हणजे 52/7 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील. तर ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं काय आहे? परफेक्ट ॲन्सर त्यामध्ये आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे जे आहे परफेक्ट ॲन्सर त्यामध्ये आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हे 3 व्यक्तीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता हे 4च प्रश्न मी यामध्ये घेतलेले आहे. 4 प्रश्न तुमच्या 40 प्रश्नाच्या बरोबरचे आहेत. खूप इम्पॉर्टंट प्रश्न होते, थोडेसे वेगळ्या टाईपमधले प्रश्न आहेत. ठीक आहे. जे नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये आणखी दुसऱ्या टाईपचे प्रश्न आपण पुढे बघणार आहोत भाग 7व्यामध्ये. याचे अजून कमीत कमी 4 पार्ट तुम्हाला पाहायला भेटतील, म्हणजे 10 ते 11 पार्ट आपले कार्य आणि काळ या टॉपिकचे होतील. म्हणजे हे जर तुम्ही 10-11 पार्ट पाहिले तर आयुष्यामध्ये तुम्हाला कार्य आणि काळ, वर्क आणि टाईम या टॉपिकवरती कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर प्रश्न विचारला आणि तुम्ही कोणतीही परीक्षा जर दिली तर तुमचा प्रश्न हा चुकणार नाही, जर तुम्ही परफेक्ट स्टडी करत असाल आणि हे पूर्णचे पूर्ण लेक्चर पाहून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर. ठीक आहे. तर यानंतर आपण दुसरे आणखी वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.